नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण भारताच्या अर्थकारणाला आणि जागतिक स्थानाला नवी दिशा देणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापार करारापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेत बदलत चाललेल्या रिअल इस्टेट क्षेत्रापर्यंत, ई कॉमर्समुळे वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपासून ते शेअर बाजार आणि सोने चांदी यांच्या दरापर्यंत. चला तर मग सुरुवात करूया भारताच्या जागतिक व्यापार धोरणातील मोठ्या पावलापासून. सर्वप्रथम बातमी भारत आणि इस्रायल यांच्यातील मुक्त व्यापार कराराबाबत. मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA भारत आणि इस्रायल यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील अधिकृत चर्चा सुरू झाली आहे. ही बैठक नवी दिल्ली येथे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान सुरू आहे. विशेष म्हणजे ही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताकडून वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधिमंडळ सहभागी झाले आहे. दोन्ही देशांमधील अधिकारी आणि तज्ज्ञ विविध तांत्रिक मुद्द्यावर चर्चा करत आहेत. या चर्चेत वस्तू आणि सेवा व्यापार, सीमा शुल्क कपात, गुंतवणूक संरक्षण, बौद्धिक संपदा हक्क, डिजिटल व्यापार आणि व्यापार सुलभीकरण अशा 15 पेक्षा अधिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहे. सध्या भारत आणि इस्रायल द्विपक्षीय व्यापार सुमारे 3.5 ते 4 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच साधारण 30,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या व्यापारात संरक्षण, उपकरणे, हिरे, व्यापार, रसायने, कृषी तंत्रज्ञान आणि IT सेवा यांचा मोठा वाटा आहे. FTA झाल्यास पुढील 5 वर्षात हा व्यापार दुप्पट म्हणजेच 7 ते 8 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकतो. भारत इस्रायलला प्रामुख्याने हिरे, औषधं, रसायने आणि यंत्रसामग्री निर्यात करतो, तर इस्रायलकडून संरक्षण तंत्रज्ञान, कृषी उपकरणे, संचन प्रणाली आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादने आयात केली जातात. FTA अंतर्गत 80% अधिक वस्तूवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रस्ताव या महत्त्वपूर्ण चर्चेत होत आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही या कराराचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये 300हून अधिक संयुक्त प्रकल्प कार्यरत आहेत. FTA झाल्यास गुंतवणूक प्रवाहात 20 ते 25% वाढ होऊ शकते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत संरक्षण, पाणी व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. हा करार फक्त व्यापारापुरता मर्यादित नसून तंत्रज्ञान संरक्षण यांचाही मजबूत दुवा निर्माण करू शकतो. एकूणच 4 अब्ज डॉलरवरून 8 अब्ज डॉलरपर्यंत व्यापार नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून निर्यात वाढ, गुंतवणूक वाढ, रोजगार निर्मिती याला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता वळूया दुसऱ्या बातमीकडे. भारतातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय यांनी 5G स्पेक्ट्रम राखीव किमतीत 7 ते 37% कपात करण्याची शिफारस केली आहे. आगामी स्पेक्ट्रम लिलावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ट्रायच्या शिफारशीनुसार काही ब्रँडमध्ये मोठी घट करण्यात आली आहे. उदाहरणार्थ काही 5G बँडमध्ये राखीव किंमत जवळपास 37% कमी करण्याचा प्रस्ताव हा ठेवला आहे, तर इतर काही बँडमध्ये सुमारे 7 ते 15% दरम्यान कपात ही सुचवण्यात आली आहे. याआधी लिलावामध्ये उच्च किमतीमुळे संपूर्ण उपलब्ध स्पेक्ट्रम विकला गेला नव्हता. स्पेक्ट्रम म्हणजे मोबाईल कंपन्यांना 5G सेवा देण्यासाठी लागणाऱ्या हवाई तरंगाचा परवाना. केंद्र सरकार या स्पेक्ट्रमचा लिलाव करून महसूल मिळवतो. जास्त किमतीमुळे दूरसंचार कंपन्यांना मोठा आर्थिक ताण येत होता, मात्र त्यामुळे ट्रायने किंमत कमी करून कंपन्यांना सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रायने वापरत नसलेले स्पेक्ट्रम पुन्हा लिलावात आणण्याचीही सूचना केली आहे. यामुळे उपलब्ध संसाधनांना योग्य वापर होईल आणि सरकारला महसूल देखील मिळेल अशी योजना आहे. तसेच कंपन्यांना हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यास दूरसंचार कंपन्यांना 5G नेटवर्क विस्तारासाठी अधिक गुंतवणूक करता येईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात 5G सेवा पोहोचवणं त्यांना सुलभ होईल. सरकार लवकरच ट्रायच्या या शिफारशीवर अंतिम निर्णय घेणार असून नवीन दरांवर लिलाव झाल्यास दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची आणि ग्राहकांना अधिक चांगल्या व परवडणाऱ्या सेवा मिळवण्याची शक्यता आहे. आता इथेच आपण दुसऱ्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळूया, रिअल इस्टेट क्षेत्राकडे. भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र आता वेगाने स्मार्ट होत आहे आणि यामागे सर्वात मोठी ताकद आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIची. घर खरेदीची पद्धत बदलत असून डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्व व्यवहार अधिक वेगवान, अचूक आणि आकर्षक बनत आहे. गेल्या काही वर्षात प्रमुख शहरांमध्ये घर खरेदी करणाऱ्या सुमारे 60 ते 70% ग्राहकांनी ऑनलाईन शोध घेऊन निर्णय घेतल्याचा अंदाज उद्योग क्षेत्रातून व्यक्त केला आहे. विशेषतः 25 ते 40 वयोगटातील
टेक सेवी ग्राहक स्मार्ट फीचर असलेली घरे पसंत करत आहेत. डेव्हलपर्स AI आधारित सुविधा देण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. काही मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल सिस्टीममध्ये डेटा अॅनालिटिक्स कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. AI मुळे घर शोधणाऱ्यांची प्रक्रिया 30 ते 40% जलद होत आहे. ग्राहकांचे बजेट, पसंतीचा परिसर, घराचा आकार आणि सुविधांची गरज ही सर्व लक्षात घेऊन सिस्टीम काही सेकंदातच योग्य पर्याय सुचवते. पूर्वी अनेक आठवडे लागणारी ही प्रक्रिया आता काही दिवसातच पूर्ण होत आहे. 3D व्हर्च्युअल टूर, ऑनलाईन वॉकथ्रू यामुळे परदेशात किंवा दुसऱ्या शहरात असलेले ग्राहकही सहजपणे प्रकल्प पाहू शकतात. काही डेव्हलपर्सच्या मते व्हर्च्युअल टूरमुळे साईट व्हिजिटची गरज 50% कमी झाली आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत बायोमेट्रिक प्रवेश, फेस रिकग्निशन, स्मार्ट CCTV आणि ऑटोमेटेड लिफ्ट सिस्टीम बसवली जात आहे. काही प्रकल्पांमध्ये स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीममुळे वीज वापर 15 ते 20% कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रिअल इस्टेट बाजाराचा आकार सध्या शेकडो अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून 2030 पर्यंत तो मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे. या वाढीत AIची महत्त्वाची भूमिका असणार आहे. आणि इथेच आपण ई-कॉमर्सकडे वळूया, कारण डिजिटल सवयींचा प्रभाव फक्त घर खरेदीपुरता मर्यादित राहत नाही. तुमची ॲड टू कार्ट करण्याची सवय आज अनेक ब्रँड्सना विक्रमी वेगाने वाढवत आहे. पूर्वी एखाद्या कंपनीला 100 कोटी वार्षिक उलाढाल करण्यासाठी 11 वर्ष लागत होते, पण आता तोच टप्पा सरासरी 7 वर्षात पूर्ण होत आहे, म्हणजेच तब्बल 4 वर्षांची बचत. बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार 2016 नंतर सुरू झालेल्या डिजिटल केंद्रित कंपन्यांनी 6 ते 8 वर्षात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. वाढीचा वेग हा 1.5 ते 2% पट वाढल्याचे सांगण्यात येत आहे. 2021 ते 2025 या कालावधीत सौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल क्षेत्रात ऑनलाईन कंपन्यांनी सुमारे 60 नवीन उत्पादनं बाजारात आणली, तर पारंपरिक कंपन्यांनी केवळ 20 उत्पादने लॉन्च केली. अन्न आणि किराणा क्षेत्रातही काही डिजिटल ब्रँडने वर्षाला 10 ते 15 नवीन उत्पादनं सादर केली. भारतात 80 कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. सध्या भारतात ई-कॉमर्स बाजार 100 ते 125 अब्ज डॉलर्स यांच्या दरम्यान आहे. 2030 पर्यंत तो 300 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 24 लाख कोटी इतका होऊ शकतो. डिजिटल व्यवहार वाढले की त्यांचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो. गुंतवणूकदार या वाढत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. 25 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या निर्देशांकात वाढ दर्शवली. IT, मेटल, ऑटो क्षेत्रात शेअर्समध्ये तेजी दिसली. आदित्य इन्फोटेकच्या शेअर्सने सुमारे 10%ची उसळी घेतली. NTPCचा शेअर हा 52 आठवड्यांच्या उच्चांकाजवळ पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूकदारांचे लक्ष होते. जागतिक संकेत चांगले असल्याने बाजाराला आधार मिळत आहे. मात्र काही सोलार आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये अमेरिकेतील आयात शुल्काबाबतच्या बातम्यांमुळे दबाव वाढला आहे. तरी एकूण दिशा सकारात्मक राहिली तरी बाजारातील ही हालचाल आपल्याला अर्थव्यवस्थेचे व्यापक चित्र दर्शवते. आणि आता शेवटी गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या दराबाबतची बातमी. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं सुमारे 1,61,500 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आज ट्रेड करत होतं. ही वाढ जवळपास 1% आहे. चांदीचा दर देखील 2,80,000 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये सुमारे 3% वाढ आज नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी यांचे दर सातत्याने वर खाली होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर हा $5,200 प्रति औंसच्या वर गेला. जागतिक तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे तरुणांचा वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूंना आधार मिळत आहे. एकूणच चित्र पाहिले तर भारताची अर्थव्यवस्था एका संक्रमणाच्या टप्प्यात आहे. जागतिक व्यापार, डिजिटल क्रांती, AI आधारित उद्योग, वेगाने वाढणारे स्टार्टअप्स, तेजीचा शेअर बाजार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वळणारे गुंतवणूकदार या सगळ्या घडामोडी वेगळ्या नाहीत, तर त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आजच्या या बुलेटिनमधील घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील बुलेटिनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.